नववर्षाच्या पहिल्या दिवशी मंत्रालयात उपस्थित राहत बैठकांच्या माध्यमातून आढावा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला आगळ्या वेगळ्या पद्धतीनं नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, आरोग्य यासह विविध विभागांच्या फायलींवर स्वाक्षरी करून त्या हातावेगळ्या केल्या। नवीन नवनियुक्त मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मंत्रालयीन अधिकाऱ्यांनी देखील मुख्यमंत्र्यांना नववर्षाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या। सरकार सामान्यांच्या हितासाठी गतिमानपणे निर्णय घेतानाच त्याची प्रभावी अंमलबजावणी करत असल्याचं मुख्यमंत्री शिंदे नेहमी आपल्या कृतीतून ते दाखवतात। आज त्यांचे मंत्रालयात आगमन झाले। यानंतर त्यांनी त्यांच्या दालनात विविध विभागांच्या सचिवांची बैठक घेऊन आढावा घेतला। राज्यातील सामान्य नागरिकांसाठी राबवत असलेल्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत मिळाला पाहिजे। राज्य शासन घेत असलेल्या निर्णयाची अंमलबजावणी प्रशासनाकडून केली जाते, ती अधिकपणे प्रभावीपणे केली जावी असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। ठाणे येथील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री मंत्रालयाकडे रवाना झाले। सायंकाळी 4च्या सुमारास त्यांचं आगमन झाल्यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या। मुख्यमंत्री सचिवालयाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगरानी, प्रधान सचिव विकास खारगे यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी मुख्यमंत्री सचिवालयासह मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। यावेळी नवनियुक्त मुख्य सचिव डॉक्टर करीर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील दौऱ्याबाबत आढावा घेतला। नाशिक इथं 12 जानेवारीला होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या तयारीचा आढावाही यावेळी घेण्यात आला। त्याचबरोबर राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा देखील थोडक्यात आढावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी घेतला। त्यानंतर त्यांनी वैद्यकीय सहाय्यता निधी, आरोग्य विभाग यासह विविध विभागांच्या फायलींवर स्वाक्षरी करत नववर्षाचा प्रारंभ केला। सकाळी उशिरापर्यंत भेटीगाठी, नववर्ष शुभेच्छा स्वीकारण्याचा कार्यक्रम सुरूच होता।